फिनोलेक्स न आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. थेंब थेंब वाचवा मंत्र, फिनोलेक्सचं वापरा तंत्र. फिनोलेक्स ठिबक, नाव आहे विश्वासाचं, लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं, वचन आहे दर्जाचं. उजळेल ते न मातीचं. फिनोलेक्स ठिबक. आहा, थेंब पोचला मुळापाशी, धनधान्याच्या पिकल्या राशी. फिनोलेक्स ठिबक. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या जबरदस्त मेळाव्यामध्ये इच्छुक उमेदवार आणि प्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना भेटूया असे आपले मत व्यक्त केले. साहेबाकडे मागणी करणारच त्यामुळे त्याला मी हे पण सांगेन की मुख्यमंत्री साहेबांकडे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन, नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण इथे सीट मागूया. तसंच भविष्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री परत 2024 निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू. आणि काल जो पण आम्हाला बोललाय त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा जी पूजा आहे आज कमीत कमी 50,000 मतांची आणि पूर्ण ताकद जाऊन करा अशा पद्धतीने. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे भव्य मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या मेळाव्यामध्ये इच्छुक उमेदवार आणि उद्योजक किरण सामंत यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत व्यासपीठावर घेऊन आले आणि जोरदार घोषणाबाजी केली. आपण सर्वजण पालकमंत्र्यांना साकार साहेबांचं या ठिकाणी आभार होतोय. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पहिली हर घर एक ही नारा, हर घर एक ही नारा. अरे कौन आला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गुलाल आपलाच, फटाके बँजो ही आपलाच असेल अशी भावना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी व्यक्त केली. 2 वेळा फोन केला तरी येणार नाही म्हणाला होता, पण आमची कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अशी होती की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत यावं. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मला माहिती आहे की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे, तुमच्या डोक्यावर अनेक टेन्शन्स आहेत, आम्हाला कल्पना आहे, पण तरी सुद्धा पुढचं तुम्हाला जे काही मार्गदर्शन करायचं ते तुम्हालाच करायचं, जे काही आदेश द्यायचे ते तुम्हालाच द्यायचे आणि तुमचे आदेश मानण्यासाठीच आम्ही सर्वजण इथे आलो. पण तरी जाताना भांडण कशाबद्दल जपवायचं साहेब, गुलाल आपलाच उडाला पाहिजे.
फटाके आपलेच वाजले पाहिजे, बिंदू आपलाच असला पाहिजे आणि मिरवणूक आपलीच असली पाहिजे. साहेब जबाबदारी तुमची आहे. सांगायचं काम केलेलं जो काय आदेश द्याल, मुख्यमंत्री साहेब जो काय आदेश देतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. आम्ही कोणावर टीका करण्यासाठी आलो न, आपल्याला सर्वात एक मोठी जबाबदारी आहे. अबकी बार 400 पार ही जबाबदारी आहे. मोदी सरकार निवडून आणायचं आहे, मोदी साहेबांना पंतप्रधानांमध्ये बघायचं आहे, ही सर्वांची इच्छा आहे. पण इथे मात्र भैयाच पाहिजे ही तुमची जबाबदारी. मी काँग्रेसमध्ये काम करीत असलो तरी उमेदवारी मात्र किरण सामंत यांनाच मिळाली पाहिजे अशी जाहीर मागणी विकास पाटील यांनी केली आहे. या ठिकाणी नागवेकर त्यांनी पण अतिशय चांगलं आपले विचार मांडले. त्या सुद्धा माझी ओळख विसरले असते बहुतेक. कारण संपूर्ण तालुक्यात मी या फिरलेलं आहे, वाडीवाडीत फिरलेलं आहे, रेव्हेन्यू 144 गाव आहे त्या गावातून फिरलेलं आहे. या ठिकाणी आमचा पहिला उद्देश आहे, आपण इकडे का जमलो तर आपली उमेदवारी लोकसभेची खासदार म्हणून आदरणीय भैयासाहेब सामंत यांना मिळालीच पाहिजे ही आपली सर्वांची मागणी आहे. आणि याच्यासाठी आपण जमलो. तुम्ही याच्यासाठी जमले, पण मी बघा भैयासाहेब सामंत हे उमेदवार आता या ठिकाणी जाहीर झाल्यानंतर मला कळल्यानंतर मी तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त स्पीडने आलोय. मी या तालुक्याचा काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना आता भैयासाहेब यांची उमेदवारी जाहीर होते कळल्यानंतर त्या आपुलकीने मी इथे आलोय. म्हणजे मला त्यांच्याबद्दल किती आदर आहे, किती प्रेम आहे आणि मला त्यांच्याबद्दल खात्री सुद्धा आहे. आमच्या भैयासाहेबांना जर 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली तर निवडणूक विसरतील लोक आणि जाहीर करून टाकतील की पुढचा उमेदवार भैयासाहेब. मी आई जगदंबेला प्रार्थना करतो की आज त्यांची उमेदवारी जाहीर हो आणि आमच्या सर्वांना काम करण्याची मतदारसंघात प्रबळ इच्छा आहे ती पूर्णत्वास जावो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. भैयासाहेब उमेदवार का उदयजी सामंत पहिल्या निवडणुकीला उभे राहिले. सुरुवातीला मी त्यांच्यावर होतो. त्या तालुक्यात प्रचार करणार त्यांच्यावर प्रत्येक सभेला मी होतो. आता या 15 वर्षात माझा प्रवास थोडा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्वजण मिळून जोमाने कामाला लागू असा विश्वास प्रमोद पवार यांनी व्यक्त केला आणि किरण सामंत यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. गेली वर्षभर भैयासाहेबांना उमेदवारी मिळणार, भैयासाहेबच उमेदवार असणार, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भैयासाहेबच उमेदवार असणार आणि त्यासाठी आपण सर्वजण ज्या ताकदीने आपण सर्वजण काम करत आहोत. आज भैयासाहेब हे घराघरात पोचलेले आहे. मग ते संगमेश्वर तालुक्यातले असतील घर, संगमेश्वर तालुक्यातील गावं असतील, संगमेश्वर तालुक्यातील आमचे शिवसैनिक असतील. जो शिवसैनिक मिळवतात तो ते पण भैयासाहेब उभे राहिले तर मी भैयासाहेबांनाच मतदार करणार. एवढा हक्काचा माणूस, आपला माणूस आपल्याला मिळालाच पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्यासाठी आपण सर्वजण इथे आलो आहोत. आपल्याला सांगू इच्छितो या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.